स्वामी समर्थ सर्वांना. गेले 2-4 दिवस झाले पुण्यात एवढा जास्त पाऊस आहे ना की घराच्या बाहेर पण निघायचं मुश्किल झालं आहे. तर आता थोडंसं काम आहे, कपडे आणले होते ते चेंज करून आणायचे. तर आता पावसातच चालले मी. पाहू किती पाऊस येते. सुगायला नाही, थोडा थोडा चालूच आहे, आणखीन पण येतोयच. पण कपड्याला 4-5 दिवस होऊन गेलेत म्हटलं. आता ते जर बदलून नाही आणले तर परत दुकानदार देणार नाही, म्हणून चालले मी आता भोसरीला. तरी घेतली आणि चालले मी आता, कारण पाऊसच तेवढा येतोय ना. पण जावा तर लागणारच. लाईट पण नाही ह्या पावसामुळं. 10-15 मिनटं आलं का लगेच लाईट पण जातीये. आता इथे जवळच आळंदी आहे ना, ते पूल पण सगळे पावसामुळं सगळे तुटून गेलेत. आता 2 दिवसावर पालखी आली पण सगळे पूल वगैरे तुटून गेले. तर इथं पण सगळ्या रोडवर पाणीच पाणी आहे, सगळं पाणीच पाणी आहे. आता तरी पाऊस जरा कमी झालाय, नाही तर दिवस रात्र पाऊस चालूच आहे. 5 मिनटं पण उघडायचं नाव नाहीये, इतका जास्त पाऊस चालू आहे. त्यामुळं खूप जास्त नद्या नाले सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. बस रिक्षा पण लागते का नाही माहीत नाहीये, पण चालले आता. सगळे लोक पण जास्त बाहेर नाही निघत. आता थोडा पाऊस उघडल्यासारखा झाला म्हणून तरी निघाले. इथं रिक्षा लागत असतात, एक पण रिक्षा नाही इथं. आता कसं जायचं? हे पहा, इथंच रिक्षा स्टँड आहे पण एक पण रिक्षा नाही आहे. आता कधी येते ते पण माहीत नाही. जरा वेळ बघते, वाट नाही तर जाते माघारी. तर आले मी, कपडे मुलांचे टी-शर्ट होते ते बदलून घेऊन आले. पाऊसच एवढा होता ना की मला जमलंच नाही व्हिडिओ काढायला. पूर्ण भिजून गेले. पण गेली होती तरी पण भिजून गेले. सगळ्या रस्त्याला पाणी पाणी होतं. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आहे ना, आत्ता पण पाऊस सुरूच आहे. त्यामुळं काही सगळे तारांबळच होते. कोणाला घराच्या बाहेर पण निघता येत नाही, कामाला पण जाता येत नाही आणि काहीच नाही. एवढं पावसाने खूप जास्त थैमान घातलं आहे. काही सुधरून पण देत नाही, काहीच नाही. पुण्यात एक तर रेड अलर्ट पण सांगितलं आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं सगळ्या नद्यांना वगैरे पाणी आलं आहे. शाळेला पण सुट्टी दिली आणि सगळंच आत्ता सध्या तरी बंद आहे. पुण्यामध्ये एवढा जास्त पाऊस चालू आहे ना, तर रेड अलर्ट सांगितला आहे. कारण पाऊस आहे ना 2 मिनटं पण उघडायला आहे ना तयारच नाही आहे. तर इथं जवळच आळंदी आहे 5-10 किलोमीटर. तिथं पण इंद्रायणीचं पाणी आहे ना पूर्ण आळंदी गावात आता शिरायला लागलं आहे. पूल वगैरे आहे ना सगळं वाहून गेलं आहे आणि नदीच्या वरून पाणी चालू आहे. तर एवढा जास्त पाऊस आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मला नक्कीच कमेंटमधून सांगा. आत्ता पण मी इथं पार्किंगला बसते तर बाहेर पावसाचा आवाज येतो. मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. हे पहा, इथून पण खूप जास्त पाऊस येतो आहे. म्हणजे बिलकुल पण उघडतच नाही आहे. नेटवर्क पण नाही आहे, लाईट पण नाही आहे. त्यामुळं मी इथं बाहेर बसले. तिथं बसल्यावर जरा थोडीफार रेंज येते म्हणून थांबले. पण अजिबातसुद्धा पाऊस दिवस रात्र बिलकुल पण उघडत नाही आहे. काल आहे ना मी अक्कलकोट गाणगापूरला गेले होते. तर तिकडं आहे ना बिलकुल एक पावसाचा थेंब पण नाही आहे. त्या अक्कलकोटला तरी 5 मिनटं पाऊस आला. त्यानंतर मी कर्नाटकला गाणगापूरला गेले होते ना, तर तिकडं आहे ना जसं उन्हाळ्यात वातावरण असतं ना आपल्याकडं, तसंच सेम तिकडं झालेलं आहे. आणखीन वावरं पण नीट नाही झालेले, पूर्ण वारं सुटलेलं, काहीच नाही आहे तिथं. तर असं तिकडचं त्याच्या अपोजिट आपल्याकडे एवढा पाऊस आहे की घराच्या बाहेर पण नाही निघता येत. आणि तिकडं आम्ही अक्कलकोट ते काल कर्नाटक प्रवास केला गाणगापूर. तर मी जवळजवळ 3 तास जायला आणि 3 तास यायला. तर एका पण ठिकाणी असं नाही की तिथं पाऊस होता. सगळीकडे नुसतं वारं सुटलेलं, खूप सारं ऊन, शेतात काही माल नाही, पेरणी नाही, काहीच नाही झालेली असं वातावरण होतं. तर पूर्ण रस्त्याने ना इथून अक्कलकोटपर्यंत जाईपर्यंत आहे ना पुन्हा सोडता कुठंच पाऊस नाही आहे. आम्ही परवा दिवशी पण नाईटला प्रवास केला ना, आज पण आलो तेव्हा आहे ना कुठंच रस्त्याने आम्हाला पाऊस वगैरे नाही लागला. जसं पण आम्ही पुण्यात आलो ना तसं लगेच पाऊस सुरू झाला. जाताना पण आहे ना फक्त पुण्यातच पाऊस होता, बाकी कुठंच नाही पाऊस. तर इथं तर रेड अलर्ट सांगितलं आहे. तुमच्याकडं काय आहे ते मला नक्कीच सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला नक्की सांगत जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, छान कमेंट करत जा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ.